देख रहे हैं MNS न्यूज लाइव पर। देखते हैं आज की खास खबर। नागपुर शहर में अगर प्रशासन ने लॉकडाउन लगाया तो लोक प्रतिनिधि और जनता रास्ते पर उतरेंगी। नागपुर में बढ़ते कोरोना रोगियों की पार्श्वभूमि पर आज नागपुर में लॉकडाउन लगाने के संदर्भ में पालक मंत्री नितिन राउत के अध्यक्षता में बैठक का आयोजन किया गया था, लेकिन नागपुर में लॉकडाउन नहीं होगा ऐसा कहते हुए नागपुर के लोक प्रतिनिधियों द्वारा दूसरी बैठक का आयोजन कर किसी भी प्रकार के लॉकडाउन का विरोध करते हुए कहा कि अगर नागपुर शहर की जनता पर किसी भी प्रकार का लॉकडाउन लगाया गया तो नागपुर जिले के सभी खासदार, आमदार, नगर सेवक की ओर से इसका कड़ाई से विरोध करते हुए जनता के साथ रास्तों पर उतरकर लॉकडाउन के विरोध में आंदोलन करने का इशारा महापौर संदीप जोशी ने दिया है। पालकमंत्र्यांनी आजच बरोबर 12 वाजताच एक बैठक डिव्हिजनल कमिशनर यांच्या ऑफिसमध्ये ठेवली। या आजच्या बैठकीत सर्व लोकप्रतिनिधींनी अत्यंत नाराजी व्यक्त केली। मी नागपूर शहराचा महापौर म्हणून त्यांना करबद्ध निवेदन करतो, हात जोडून निवेदन करतो की या पद्धतीचं घाणेरडं राजकारण या शहरात आपण करू नका। आपण जर मला सांगितलं असतं की संदीप 12ला माझी बैठक आहे, तू 2ला ठेव, मी 2ला ठेवली असती। पण शहरात या पद्धतीचं वातावरण निर्माण करायचं की एकाच वेळेला 2-2 बैठकी सुरू आहे, हे अत्यंत चुकीचं आहे। कोरोनासारख्या या महामारीच्या दिवसांमध्ये या पद्धतीचं घाणेरडं राजकारण आपण करून जनतेला आपण काय दाखवतो आहोत की 2 वेगवेगळे ग्रुप पडले आहे, मुळीच नाही। आम्ही सर्वजण सोबत आहोत, लोकप्रतिनिधी सोबत आहे, प्रशासन सुरू आहे, प्रशासन सुद्धा सोबत आहे। दुर्दैवाने महानगरपालिकेची ही बैठक असताना सन्माननीय आयुक्त देखील या बैठकीला राहिले नाही। शहराची जबाबदारी आयुक्तांकडे आहे आणि आयुक्त या बैठकीला, ज्या बैठकीत शहराचे सारे जनप्रतिनिधी आहे, शहराच्या महापौरांनी बोलावलेली बैठक आहे आणि त्या बैठकीला आयुक्त देखील हजर नाहीत। उलट 12ला 5 कमी असताना आयुक्त या ठिकाणून निघून गेलेत। हे अत्यंत घाणेरडं चित्र की बा ही वेळेत बैठक घेऊ नका, या दुसऱ्या वेळेत घ्या, पण हे सांगितलं नाही की पालकमंत्र्यांची बैठक आहे आणि त्यामुळे एकंदरीत नाराजी व्यक्त केली आहे। आता आम्ही साऱ्या जनप्रतिनिधींसोबत आहोत आणि जनप्रतिनिधींनी घेतलेल्या निर्णयासोबत की या शहरात यानंतर लॉकडाऊन लागू न करता जनप्रबोधन, लोकप्रबोधन, जनजागृतीच्या माध्यमातून जे काय करता येईल ते सर्व करावं, एवढा निर्णय या ठिकाणी या बैठकीत झाला। निर्णय कोणीही घ्यावा, या ठिकाणी जनप्रतिनिधींनी ठरवलेलं आहे की त्या निर्णयाच्या विरोधात आम्ही रस्त्यावरती राहू, असा जनप्रतिनिधींचा निर्णय आहे। आम्ही जनप्रतिनिधींसोबत आहे। तो वहीं नागपुर में लॉकडाउन लगाने या न लगाने के संदर्भ में आयुक्त कार्यालय में बैठक संपन्न होने के बाद पालक मंत्री नितिन राउत ने पत्रकारों से बातचीत के दौरान कहा कि शहर में कहीं भी लॉकडाउन नहीं लगाया जाएगा। नागपुर में लॉकडाउन लगाने की हमारी मानसिकता नहीं है। शहर में कोरोना को लेकर अब भी स्थिति नियंत्रण में है, इसीलिए लॉकडाउन न लगाते हुए स्मार्ट लॉकडाउन लगाने के संदर्भ में निर्णय लेने पर अब भी विचार किया जा रहा है। ऐसी जानकारी पालक मंत्री नितिन राउत ने पत्रकारों से बातचीत के दौरान दी है। हाँ सर, सुरू करा। नागपूरची परिस्थिती अद्यापही कंट्रोलमध्ये आहे पूर्णपणे। आता बाहेर गेलेली नाही आहे। फक्त टेस्टिंग त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे पेशंट्स मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याला सापडत आहेत, परंतु अनेक लोक त्यांना कुणाला ताप आला किंवा खोकला झाला किंवा काही झालं ते सांगत नाही आहेत, तर त्याचं समुपदेशन होणं आवश्यक आहे। त्याच्यामुळं मृत्यूदर या ठिकाणी मृत्यूदर नाही, संख्या वाढलेली आहे, मृत्यूंची संख्या वाढली आहे। आतापर्यंत शहरी भागात 75 लोक मृत्यू पावले मागच्या 17 दिवसात आणि रुरल एरियाचे 17 लोक मृत्यू पावले। एकूण
92 लोक या ठिकाणी मरण पावलेले आहेत। आणि हे सगळं करत असताना मी आपल्याला सांगू इच्छेन की जे सूत्र असतं ते सूत्र असतं 4Tचं। 4T म्हणजे पहिली टी म्हणजे ट्रेसिंग, दुसरी टी म्हणजे ट्रॅकिंग, तिसरी टी म्हणजे टेस्टिंग आणि चौथी टी म्हणजे ट्रीटमेंट। तर अशा पद्धतीनं हे जे करायचं असतं आम्हाला, त्यासाठी एकतर मॅनपॉवर सुद्धा मोठ्या प्रमाणात थकलेलं आहे, त्यांना मोटिवेट करण्याचं काम आहे। काही पॅरामेडिकल स्टाफ अवेलेबिलिटीचा त्याचा इश्यू होता, तो सुद्धा रिझॉल्व्ह या ठिकाणी करण्याचा आम्ही प्रयत्न केला। 4 क्लासचा जो हाऊसकीपिंगचा स्टाफ असतो तो सुद्धा रिझॉल्व्ह करण्याचा प्रयत्न इथं आहे। काही एनजीओ मोठ्या प्रमाणात आता पुढे आलेले आहेत आणि त्या एनजीओचं सहकार्य आम्ही पूर्णपणे घेणार आहोत आणि त्या माध्यमातून सुद्धा काम करतो आहोत। आज त्यावर चर्चा होऊन एक सूत्र असं ठरलं आहे की पोलीस विभाग आणि महानगरपालिका यांच्या संगनमतानं आणि त्या एनजीओनं याला कनेक्ट करायचं एकमेकाशी, त्यावर थोडीशी तयारीला वेळ लागणार आहे। तर ती तयारी या ठिकाणी सुरू करण्याचं काम आम्ही सुरू केलेलं आहे। स्वतः विभागीय आयुक्त या कामी त्यांनी पुढाकार घेतलेला आहे। पुढाकार घेऊन औषधं किती उपलब्ध आहेत, काय अडचणी आहेत, या सगळ्या गोष्टी आम्ही हे करून सगळ्यांना व्यवस्थित करण्यासाठी त्याच्या तयारीला आम्हाला आणखी 1-2 दिवस या ठिकाणी लागणार आहेत आणि ते करून मग आम्ही पुढच्या व्यवस्थेकडे आम्ही जाणार आहोत। आम्ही दररोज हे आता आज बसलो, आम्ही उद्या पुन्हा एकदा बसून याला आम्ही व्यवस्थितरित्या बघून घेऊ आणि त्यानंतर काय करायचं। सर, लॉकडाऊन आहे की नाही हा प्रश्न नागपूरकरांना। आम्ही लॉकडाऊनच्या विरोधामध्ये आहोत आणि जर लॉकडाऊन लावलं तर आम्ही रस्त्यावर उतरू। आपण 1700च्या वर ऍक्टिव्ह पेशंट्स आहे, बेड्स अवेलेबल नाही आपल्याकडे, मग परिस्थिती नियंत्रणात आहे असं कसं म्हणता तुम्ही? मी आपल्याला एक सांगितलं की मोठ्या प्रमाणामध्ये पेशंट्स आता मेडिकल कॉलेजेसमध्ये येऊ घातलेले आहेत, त्यावर आमचं नियोजन चाललं आहे आणि ते नियोजन करून आम्ही त्यावर काम करणार आहोत आणि निश्चितपणे जो या डेडलॉक या ठिकाणी तयार झाला एक प्रकारचा, या निमित्तानं तो दूर होईल, परंतु लॉकडाऊन लागणार। सर, आपण परिस्थिती नियंत्रणात म्हणताय, पण गेल्या 7 दिवसात 1500 रुग्ण वाढले आणि डबलिंगचा किती दिवसाचा रेट आहे नागपूरचा? एक लक्षात घ्या, या ठिकाणी जे पेशंट्स वाढलेले टेस्टिंगमुळे वाढलेले आहेत आणि अजून काही व्हॅक्सिन आलेलं नाही या ठिकाणी, त्यामुळं आणखी पेशंट्स वाढू नये मोठ्या प्रमाणात याचा आमचा प्रयत्न सुरू आहे। आम्ही मेडिकल कॉलेजेसमध्ये सुद्धा आता अँटीजेन टेस्ट सुद्धा त्या ठिकाणी जो पेशंट गेला त्याची पहिल्यांदा करण्यात येईल आणि ते केल्यानंतरच पुढचं त्यांचं पाऊल उचलणार। थँक्यू सर। कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, लॉकडाऊन करण्याची मानसिकता आमची नाही। त्यामुळं कुणी या अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नये की लॉकडाऊन लागेल। लॉकडाऊन हा पर्याय नाही आहे, यासाठी इतर गोष्टी या ठिकाणी आणखी कामी करावं लागतील आणि ते करून आम्ही पुढे करू, कारण आम्हाला माहिती आहे की लॉकडाऊन जर लागला तर मोठं आर्थिक संकट हे लोकांवरही कोसळणार आणि सरकारवरही कोसळणार। त्या दृष्टिकोनातनं एक स्मार्ट ऍक्शन प्लॅन आमचा जो तयार होतो आहे तो तयार होऊन आम्ही त्या कामी करणार आणि उद्योगधंदे सुद्धा सुरू राहिले पाहिजेत, लोकांचे रोजगार सुद्धा सुरू राहिले पाहिजेत, परंतु शिस्त मात्र लोकांमध्ये आणण्याचं काम मोठ्या प्रमाणात आणि संयम ठेवण्याचं काम या ठिकाणी करण्याचा आमचा प्रयत्न आहे। सर, आपण बोलले की पुढेही आपण बसणार आहे, विचार करणार आहे, तर पुढचा कन्सिडरेशन आता ते स्मार्ट लॉकडाऊन संदर्भात राहणार आहे की म्हणजे काय नेमकं काय ठरणार आहे पुढे? आता जे उद्या तूर्त लॉकडाऊनचा कुठेही असा काही प्रकार नाही आहे, असा निर्णय आम्ही घेतलेला नाही आहे, परंतु आम्ही पुन्हा जिल्ह्याच्या स्थितीवरती बसणार आहोत। जिल्ह्याची आणखी स्थिती, आज ज्या सूचना आम्ही त्या ठिकाणी दिलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी कशी होते आणि कुठं त्रुट्या जातात, कसे फायनान्शियल त्यांना मदत करायची, त्या सगळ्या दृष्टिकोनातनं आज सादर करावं असं आम्ही सूचना दिलेल्या आहेत। मी उद्या स्वतः बसून या सगळ्यांना त्यांच्या ज्या उणिवा आहेत त्या दूर करण्याच्या कामी पूर्णपणे मदत करणार आहे। स्वतः विभागीय आयुक्त यावर लक्ष ठेवून आहे। अब आप
हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं। प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखें और ऐप डाउनलोड करें। साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं। लिंक ट्विटर, हाइप और इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं। आप हमारे चैनल को YouTube पर भी देख सकते हैं और इसे YouTube पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूलें। फिलहाल वक्त हो चला एक ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहे MNS न्यूज लाइव के साथ। नमस्कार।